गुड आफ्टरनून गाईज, कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असेल. सो आज आहे शुक्रवार आणि मित्रांनो आज कमाल म्हणजे असे झाले की कंटिन्यू 2 दिवस आपल्याला इंटरसिटी ट्रिप लागली आहे उबरमध्ये. आता पण इंटरसिटी घेऊन आलो इगतपुरीलाच. काल पण आपण आलो होतो इगतपुरीलाच आणि आता थांबलो आहे थोडा फ्रेश व्हायला इकडे फूड मॉलला. जाऊया, कस्टमर येतील आता 2 मिनटात. पोहोचे इगतपुरीला, त्यांना ड्रॉप करूया रिसॉर्टला आणि मग बोलूया. चला मित्रांनो, आलो आहे आता नाशिकमध्ये. नाशिक नाही ॲक्च्युली इगतपुरीला आलो आहे, जिथे एक पिंपरी म्हणून काहीतरी गावाचं नाव आहे या. सो तिथे आलो आहे. आताच क्लायंटला मागे ग्रँड रिसॉर्टला ड्रॉप केलं आहे, लग्नासाठी आले होते ते. सो आता कुठे जाऊ तेच कन्फ्युजन झालं आहे, कारण इथनं 45 किलोमीटर नाशिक आहे आणि खाली इकडे गेलं तर काय ट्रिप तर भेटणार नाही, पण इकडे भेटायचे चान्सेस आहेत. सो मी तेच विचार करतोय काय करू, इकडे जाऊ का इकडे जाऊ. सो मला असं वाटतं नाशिककडेच गेलेलं बरं आहे, कारण मध्ये CNG वगैरे पण भरता येईल. तर जाऊया पटकन. उबर तर ऑन करून ठेवलं आहे, कारण बाकीचं काय ट्रिप इथनं वाजत नाही, उबरच वाजतं आउट स्टेशनला. तर जाऊया पटकन. 4:15 वाजलेत, 5:15 पोचायचा टाइम दाखवतोय. तर जाऊया पटकन नाशिकपर्यंत आणि 1 तास दाखवतोय पोचायला, 52 मिनटं. तर जाऊया आणि बघूया कुठली ट्रिप भेटते रिटर्नची. तर मित्रांनो आज सकाळी ना मॉर्निंगला उठलो 6-6:30ला, सगळं वॉक वगैरे करून आलो, सगळं केलं. पण निघायला थोडा उशीर केला आज, कारण आपल्याला ना थोडं आउट स्टेशनची ट्रिप मी जास्त घेतोय आता. लोकलमध्ये काय म्हणजे मजा येत नाही बिझनेस करायला, त्यासाठी. तर आपल्याला माहिती आहे कधी भेटतात, कोणत्या टायमात भेटतात. सो त्यासाठी थांबलेलो होतो. आता जाऊया, त्यासाठी थोडं उशिरा निघतोय मी. त्या टायमात, ज्या टायमात भेटतात आउट स्टेशनची ट्रिप त्याच टायमात निघतोय. सो असं आहे. थोडा वेळ लागतो आउट स्टेशनच्या ट्रिपला, पण अर्निंग पण चांगली होते आणि होतं म्हणजे प्रॉफिट चांगला उरतो त्याच्यासाठी. सो आता बघूया कुठली ट्रिप येते. उबर तर चालू करून ठेवलं आहे, बघूया. चला चालू आहे आता समृद्धी हायवेच्या खाली. बघा इकडे आहे ना, हा समृद्धी हायवे आहे वरती. हा जो राईटला गेलाय ना, हा गेलाय नागपूरकडे आणि इकडे मुंबईकडे गेलाय. याच्या खालनं हा रस्ता येतो इगतपुरीमधनं, जो बायपास दिलाय तर त्याच्यामध्ये हा रस्ता आहे. सो गाईज आलोय आता आपला नाशिक बॉम्बे हायवेला. ते राईट साईडला नाशिकला रोड जातो आणि लेफ्ट साईडला जो जातो हा मुंबईला रोड जातो. सो आपण चाललोय आता नाशिक साईडला. नाशिककडे जाऊया, बघूया काय ट्रिप भेटतोय का मधून आणि घेऊन निघूया. चला. सो गाईज आलोय नाशिक हायवेला, जॉईंट झालोय. इथून 46 मिनटं दाखवत आहे नाशिक आणि 42 किलोमीटर आहे. त्याच्या आधीच एक CNG पंप आहे. CNG पहिले तिथे फुल करून घेणार आहे आणि मग नाशिकमध्ये जाणार. कारण कुठलीही ट्रिप आली ना म्हणजे घ्यायला टेन्शन नाही राहणार. कुठलंही येऊ दे, पुणे मुंबई आपण घेऊन निघून जाऊ. त्याच्या आधी भूक लागली काहीतरी खाऊन घेऊ. रस्त्यात कुठेतरी काहीतरी खायला भेटलं ना, पहिलं खाऊन घेणार आहे. सो बघूया. आणि मित्रांनो वातावरण बघा ना काय असतं. आउट स्टेशनला यायची मजा हीच आहे. मी बाहेर येतोच त्यासाठी की ट्रॅव्हल करताना आहे ना, बरंच लोकल तर आपण काम करतोच, पण बाहेरची जी आहे ना फिरायची मजाच वेगळी असते बाहेरच्या हवेमध्ये. सो असं काय आहे. आता जाऊया पटकन CNG पंप पहिलं काहीतरी खायला बघूया. रस्त्यामध्ये कुठे चांगलं हॉटेल दिसेल तिथं नाश्ता करूया आणि मग निघूया पुढे. चला मित्रांनो, आलोय आता इगतपुरीच्या टोलवरती. आणि मित्रांनो हा टोल ह्याच्यासाठी मी इकडे आलो ना, टोल आपल्याला हा फ्री जाणार आहे. सो आता हा टोल आहे. सो बघूया आता मित्रांनो. अरे काय झालंय, उगाच आलो नाशिकला असं झालं आता. काय झालंय बघा, एवढी CNGची लाईन आहे. मी जो हायवेला CNG आहे इकडनं 4 किलोमीटर वरती, मी तिथे थांबलो होतो. तिथे गेलो पहिलं CNG भरायला. सो तिथे कमीत कमी 60 ते 70 गाड्या होत्या. 60 ते 70 गाड्या आणि कमीत कमी ती 2 किलोमीटर लाईन होती. 1 ते 1.5 किलोमीटर लाईन असेल कमीत कमी. अरे मी बघून पागल झालो, म्हटलं एवढी CNG आणि कधी लाईन येणार. आता एक मी मम्मी पप्पांबरोबर फिरायला यायचो आम्ही लोक वणीला वगैरे, तेव्हा इथे CNG मधला लाईन लावायचो, म्हणजे इकडे येऊन भरायचो. तर मला लक्षात आलं
आणि एक पुढे येऊन एकाला विचारलं पण मी की कुठे भेटेल CNG, तर तो बोलला पुढे जाऊ, आतमध्ये चालू असेल तर भेटेल. म्हणजे ठीक आहे, असेल तर असेल, नाही तर जाऊ परत तिकडे. म्हणून आलो आहे आता इथे, लाईन लावलं आहे. तो बोलला 6:30 वाजता ओपन होईल. 5:15 साडेपाच तर झालेत असे पण. सो बघू कधी ओपन होईल तेव्हा होईल. CNG भरायचा, इथेच थांबू. हे पण चालू करून ठेवलं आहे आपण डिव्हाइस. CNG भरू आणि मग निघू. चला बघू कधी येतं आता. सो गाईज आलो आहे आता नाश्ता करायला. तिथे डोसा खाल्ला, तिथे महाराजा लिहिलं ना, डोसा सेंटर होतं, तिथे डोसा खाल्ला. आणि इथे आलो आहे दादाकडे आता किंग रोल खायला. डोसा खाल्ला, काय पोटच नाही भरलं. आणि CNG अजून चालू व्हायला 15 मिनटं आहेत. म्हटलं काय करायचं, म्हटलं खाऊ, नाश्ता करून घेऊ. म्हणजे CNG एकदा फुल केलं की जाऊ मुंबई नाक्या किंवा पुणे नाक्याला. आणि बघू काय भेटतंय, कुठला भेटतंय. चला. सो गाईज आता केलं, आलो आहे गाडीमध्ये, गाडी ऑन करून बसलो. होईल आता एक 10 मिनटात लाईन चालू होईल असं म्हणतात. बघूया काय होतं आहे. कारण नाशिकमध्ये मी पण ऐकलं होतं CNGचा प्रॉब्लेम आहे. जाऊ दे मित्रांनो, पैसे कमवायचे असतात ना, तर थोडं मागे पुढे वेळेचं हे असतं. त्यामुळे आपलं ट्रॅव्हल बिझनेसमध्ये तर मित्रांनो काय सांगता येत नाही, टायमिंगचं कधी हे नसतं. पण नुकसान तर नाही होणार आपलं, प्रॉफिटमध्येच असू. जर भाडं बघायचं 7-8 वाजेपर्यंत वाट, नाईट ट्रिप भेटली तर सीधा पॅसेंजर भरायच्या सीटवर आणि घेऊन जाईल, असं माझं सध्या ठरलं आहे. सो बघू काय होतं आहे काय नाही. चला मित्रांनो, मस्त एक काम झालं आहे आता. सो आपली CNGची लाईन चालू झाली आणि CNGची लाईन चालू झाली आहे. CNG भरायला आता लावूया गाडी. आणि बरोबर 3 मिनटं कमी आहेत, 6ला 3 मिनटं कमी आहेत आणि चालू झालं आहे. बरं झालं का, आता काय किती वेळ लागू दे, काय म्हणजे वेळ किती नाही लागू दे, आपलं खाणं पण होईल जोपर्यंत नंबर येईल. गाडी काही जास्त नाही, 3-4-5 गाड्या आहेत, 5-7 गाड्या आहेत, 6 गाड्या आहेत. अर्धा तासाच्या आत नंबर यायला पाहिजे, 15-20 मिनिटातच नंबर येईल. घेऊया ट्रिप आणि निघूया. चला मित्रांनो, फायनली आलाय नंबर आपला. सो मित्रांनो, फायनली आला नंबर आपला. आणि गाडी आता 1, 2, तिसरा नंबर आपलाच आहे, दुसराच नंबर आहे. गाडी तर एक का 2 गाड्या लागतात फक्त. सो फायनली झालं आणि वेळेच्या आधी झालं. आपल्याला वाटलं 6:30 वाजेल, मला वाटलं होतं 6:30 वाजतील, पण 6-6:15च्या दरम्यान गाडी CNG फुल करून होऊन जाईल आपलं. जाऊया CNG फुल करूया पटकन आणि ऑनलाईन जाऊया, बघूया कुठली ट्रिप येते ते. चला आता खर्डीला, कारण काय ट्रिप तर आज काय भेटली नाही आपल्याला नाशिकला. पण शेवटी 7:30 वाजता मी सीट भरल्या, 4 सीट भरल्या डायरेक्ट कल्याणच्या. अचानक पहिला राऊंड मारला, CNG भरल्यावर गेलो होतो द्वारका चौकातनं काय इथं भेटलंच ना, म्हणजे थोडा वेळ थांबलो, अर्धा 1 तास. 3-4 गाड्या होत्या मुंबईच्या, सगळ्यांनी शेअर भरल्या आणि निघाले सगळे. हळूहळू एक एक निघाले. मी पण शेवटी उभा होतो, मी पण निघालो मग. आणि जसं द्वारका सर्कलला आलो 2 मिनिटात, म्हणजे तिथे चौघात उभेच होते. सो लगेच भरले शेअर सीटांवरती. येऊन आलोय आता खर्डीला पोचलोय. रात्रीचा रोड एक तर एवढा खराब आहे ना, खराब म्हणजे खड्डे स्पीड ब्रेकर एवढे आहेत या रोडला. सो खूप जपून गाडी चालवावी लागते. आता आलो इथे सिटीजन हॉटेलला खर्डीला आणि थांबलोय थोडा वेळ. गेलेत पॅसेंजर थोडं फ्रेश वगैरे व्हायला, त्यांना जेवण वगैरे पार्सल घ्यायचं होतं. म्हटलं ठीक आहे, आपल्याला पण काय घरीच जायचं आहे. पोहोचू घरी 11 वाजेपर्यंत.